मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. काय म्हणत आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्व माजलगावकरांना शुभेच्छा. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या माजलगावामधील एक तरुण ज्याचं नाव ऋषिकेश सोलंकी, त्यांनी इथं जी घाण झालेली होती त्याचा व्हिडिओ टाकला आणि माजलगावचे पाटील म्हणून काय काय नाव आहे आपल्या माजलगावचे पाटील म्हणून अकाउंट आहे आपल्या इंस्टाग्रामला. त्या अकाउंटवर त्यांनी व्हिडिओ टाकल्यानंतर 1 जणाचे 100 जण गोळा झाले व सर्वांनी उठा घेऊन इथली घाण काढण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांनी मेहनत घेऊन इथे घाण काढून इथे गच्ची करून घेणे, बाकीचे पूर्ण इथे स्वच्छता कशी राहील याची काळजी घेतली. तरी आम्हाला अशी सर्वांनी विनंती, अजून 100 जणांचे 10,000 जण एकत्र येऊन इथलं आजूबाजूचं सगळं जे अतिक्रमण आहे हे निघावं आणि इथं स्पेस खूप मोठा दिसा, जेणेकरून सर्व बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व त्यांचा पुतळा एकदम ठळक दिसावा. की आपली सर्वांनी विनंती, एकत्र या आणि आपण सर्व काम पूर्ण करूया एकत्र येऊन. निश्चितच चांगली मागणी केलेली या ठिकाणी की सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे. आणि इथलं जे आहे नगरपालिकेतर्फे डीपीडीसी ला पत्र देण्यात येईल, नगरपालिकेतर्फे एमएससीबी ला पत्र देण्यात येईल आणि ते डीपी तात्काळ दुसऱ्या ठिकाणी उभी करावी याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. निश्चितच हे होते उपनगराध्यक्ष सालभाई चावस यांनी या ठिकाणी सांगितलं की मी पूर्णतः जे पाहिजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेस पूर्ण तयारीने मी या ठिकाणी उभा राहून काम करून घेईल असं या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि निश्चितच भया जे बोलतात ते करतात या माजलगावकरांनी या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे आणि दिलेला शब्द ते देखील पाळतात. आतापर्यंत जे काही आपण ऐकतो बघतो ते सत्यात उतरत आहे. बीएन मराठी करता सोहर बोर्डे, माजलगाव, बीड. महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि तरुणांना माझी एक विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण, त्यांचे जे गुण होते त्यांनी आत्मसात करायला पाहिजे. ही सध्या काळाची गरज आहे. एवढंच बोलून मी थांबतो. शिवराज्याभिषेक असो किंवा शिवजयंती असो या सगळ्यामध्ये अग्रगण्य काम करणारे बाळू ताकड आज आपल्या सोबत आहेत. आज विचारूया त्यांना, आज शिवराज्याभिषेक आपण या ठिकाणी साजरा करतोय, काय भावना मला? मनामध्ये अतिशय आनंद होतोय किंवा महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा यापुढे जी आता तरुण मंडळींनी जी सुरुवात केली माजलगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा यापुढेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होईल आणि महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा माजलगाव मध्ये साजरा झाला याचा एक मनस्वी आनंद आहे. याचं स्वरूप पुढे चालून खूप मोठ्या प्रमाणामध्ये देऊ आणि आता रामभाऊ बोलल्याप्रमाणे याचं अधिक कसं महत्व वाढवता येईल आणि कसं चांगलं काम करता येईल यासाठीच आम्ही कायम प्रयत्नशील राहू. निश्चितच